सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, जगावर घोंगवतंय युद्धाचं सावट. होय, जगावरती काय घोंगवतंय? युद्धाचं सावट. खरं सांगायचं झालं तर जगाला युद्ध नकोय, तर बुद्ध हवाय. होय, जगाला युद्ध नकोय, बुद्ध हवाय. युद्ध झाले तर भारतासमोरील संभाव्य धोके काय असतील? तिसरे महायुद्ध झाले तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी काय असेल? याच विषयावरती खास करून दादा हो आज आपल्याला चर्चा करायची आहे. विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना पहिल्यांदाच करतो. मित्रांनो, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रोल करू नका. मित्रांनो, आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय केवळ राजकारणाचा बिलकुल नाही किंवा सोशल मीडियामधून लाईक, शेअर, सबस्क्राईब मिळवण्यासाठी सुद्धा बिलकुल केलेला नाही, तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. म्हणून विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बिलकुल नाही, तर तो विषय आहे मानव जातीच्या भवितव्याचा, भारताच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या आयुष्याचा. आलं का ध्यानात? सध्या संपूर्ण जगामध्ये युद्धाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. रशिया युक्रेन संघर्ष पेटलेला आहे. मध्य पूर्वेतील अस्थिरता निर्माण झालेली आहे. चीन, तैवान तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. महासत्तांमधील आर्थिक आणि लष्करी स्पर्धा सुरू झालेली आहे. या सर्व घटकांमुळे जग एका धोकादायक निर्णायक टप्प्यावरती उभं राहिलेलं आहे. आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे, जर जागतिक युद्ध झाले तर भारतावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो, या विषयावरती चर्चा करायची आहे. भारत सुरक्षित राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य भारतीय नागरिकांनी काय तयारी ठेवली पाहिजे. सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत, टप्प्याटप्प्याने मांडणार आहे. शेवटपर्यंत पहा. आधुनिक युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वी युद्ध म्हणजे सीमा, सैनिक आणि रणांगण यामध्ये होत असे, पण आजचे युद्ध पूर्णपणे बदललेले आहे. आज हल्ला कोणत्याही स्वरूपात होऊ शकतो. अणुबॉम्बद्वारे हल्ला होऊ शकतो. क्षेपणास्त्र व रॉकेटद्वारे हल्ले केले जाऊ शकतात. होय, ड्रोनद्वारे सुद्धा हल्ले होऊ शकतात. जैविक किंवा रासायनिक शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. हवाई हल्ले सुद्धा केले जाऊ शकतात. त्यानंतर समुद्रमार्गे सुद्धा हल्ले होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, सायबर युद्ध सुद्धा छेडलं जाऊ शकतं, केलं जाऊ शकतं. त्यानंतर उपग्रह आणि संप्रेषण प्रणालीद्वारे सुद्धा हल्ले होऊ शकतात. म्हणजेच युद्ध आता फक्त सीमांवरती होत नाही, हे लक्षात घेण्याजोगं आहे, तर ते आपल्या शहरात, अर्थव्यवस्थेत आणि मोबाईल नेटवर्कमध्ये सुद्धा पोचलेलं आहे किंवा पोहोचू शकतं. अणुयुद्धाचा संभाव्य धोका निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आज जगातील अनेक देशांकडे अन्न वस्त्र आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, अणुबॉम्बचा स्फोट म्हणजे फक्त एक हल्ला नसतो, लाखो लोकांचा तात्काळ यामुळे मृत्यू होऊ शकतो. रेडिएशनमुळे दीर्घकालीन आजार होऊ शकतात. शेती आणि पाणी कायमचे दूषित होऊ शकते. संपूर्ण शहर नकाशातून काही मिनिटात, काही सेकंदात गायब होऊ शकते, मिटू शकते. अणुयुद्ध झाले तर विजेता कोणीच ठरू शकणार नाही. संपूर्ण मानवजात पराभूत होईल, नकाशावरून कायमची नाहीशी होईल.
हवाई, समुद्री आणि सायबर युद्धाचा संभाव्य धोका निर्माण झालेला आहे. हवाई हल्ले कशा पद्धतीने होऊ शकतात ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रहो, ड्रोनद्वारे हल्ला केला जाऊ शकतो, फायटर जेटद्वारे हल्ला केला जाऊ शकतो आणि मिसाईलद्वारे सुद्धा महत्त्वाच्या शहरांवर ते हल्ले होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात. समुद्री मार्गे कोणते धोके निर्माण होऊ शकतात ते सुद्धा समजून घ्या. भारताला विशाल किनारपट्टी असल्यामुळे बंदरे, तेल साठे आणि व्यापारी मार्ग लक्ष्य बनू शकतात. खरंय का खोट आहे? सायबर युद्ध झाले तर कोणते संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात ते सुद्धा समजून घ्या. मित्रहो, आज शत्रू म्हणजे महासत्ता असलेला देश. शत्रू म्हणजे महासत्ता असलेला देश गोळी न झाडता सारे जग, होय सारे जग एका क्षणात ठप्प होऊ शकतो, करू शकतो. बँकिंग अर्थव्यवस्था बंद पाडू शकतो, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, रेल्वे आणि विमान सेवा क्षणात ठप्प होऊ शकते, सरकारी डेटा हॅक केला जाऊ शकतो. हे आधुनिक युद्ध आहे, सर्वात धोकादायक आहे, हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. बांधवांनो, जर युद्ध झालेच तर भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. जर जागतिक युद्ध झाले तर काय होऊ शकते? पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होऊ शकते, महागाईमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते, रोजगारावरती त्याचा परिणाम होऊ शकतो, उद्योग आयात निर्यात कमी अधिक होऊ शकते, शेअर बाजार अस्थिर होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावरती होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घेतलं पाहिजे. युद्धाने सामाजिक परिस्थितीमध्ये काय बदल घडू शकतो ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. समजून घ्या. युद्ध सुरू झाले की साहजिकच समाजावरही त्याचा परिणाम होतो. भीती आणि अफवांचे वातावरण तयार होते. सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित केली जाऊ शकते. धार्मिक किंवा सामाजिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुद्धा होऊ शकतात. स्थलांतर, बेरोजगार, रोजगारावरती संकट येऊ शकते. अशा वेळी समाजाची एकता हीच खरी राष्ट्रीय सुरक्षा ठरते, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. भारताची राजकीय सुरक्षा परिस्थिती कशी आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला एक प्रकाश टाकावा लागेल. भारताचे भौगोलिक स्थान अत्यंत संवेदनशील आहे. युद्धामुळे काही संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात. चीन व पाकिस्तान सीमावर्ती भागात तणाव निर्माण होऊ शकतो. दहशतवादी कारवाया प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. बांधवांनो, सायबर हल्ले सुद्धा केले जाऊ शकतात. संरक्षण खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. परंतु सकारात्मक बाब म्हणजे भारताचे सैन्य तसेच गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मित्रहो, जागतिक पातळीवरती आवश्यक उपाययोजना कराव्या लागतील. त्या कुठल्या कराव्या लागतील ते सुद्धा समजून घ्या. जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवाय. सध्या भारताला इतर देशाकडून सहकार्याची अपेक्षा आहे, गरज आहे. अन्न वस्त्र नियंत्रण करार मजबूत करणे ही काळाची गरज आहे. देशामध्ये संवाद वाढवला पाहिजे, ते सुद्धा गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. सायबर सुरक्षा तसेच सहकार्याची भावना सुद्धा आपल्याला ठेवावी लागेल, गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. दहशतवादाविरोधात संयुक्तपणे आपल्याला कारवाई करावी लागेल, केली गेली पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. आंतरराष्ट्रीय संस्थांना अधिक प्रभावी बनवणं गरजेचं आहे, कारण तिसरं महायुद्ध झालं तर सीमा नाहीशा होतील, पण नुकसान मात्र संपूर्ण मानवजातीचं होईल. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. भारतीय नागरिकांसाठी संभाव्य धोके काय असू शकतात
हे सुद्धा नीट समजून घ्या. मित्रहो, आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. अन्न, ऊर्जा यावरती संकट निर्माण होऊ शकते. डिजिटल हॅकिंग केले जाऊ शकते. माहिती युद्ध म्हणजे फेक न्यूज मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. होय, फेक न्यूजचा वापर केला जाऊ शकतो. आवश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते. कारण आजचे युद्ध मानसिक आणि आर्थिक देखील आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, भारतीयांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा नीट समजून घ्या. लक्षात ठेवा, अफवा पसरू नका. देशाविरोधी माहिती शेअर करू नका. डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत ठेवा. आर्थिक नियोजन करा. आपत्कालीन कागदपत्र सुद्धा सुरक्षित ठेवा. सामाजिक ऐक्य जपा. संकट काळात जबाबदार नागरिक होणं हीच खरी देशसेवा आहे. लक्षात घ्या, मुद्दा सर्वात महत्वाचा. युद्धाचे खरे वास्तव, युद्धाची खरी किंमत भविष्यात काय ठरू शकते याचा सुद्धा आपल्याला विचार करावाच लागेल. मित्रहो, युद्धाची टीव्हीवरती बातमी दाखवली जाते. युद्धाची टीव्हीवरती बातमी दाखवलेली असते, परंतु सीमेवरती एखाद्या सैनिकाची ती शेवटची रात्र ठरते. रात्र असू शकते, हे वास्तव सुद्धा समजून घ्यावं लागेल. एका सैनिकाचं बलिदान म्हणजे एका आईचा आधार आहे. एका पत्नीचे स्वप्न, एका मुलाचं भविष्य क्षणार्धात कोलमडून जाऊ शकतं, कोलमडून जातं. तू त्याच्यासाठी अत्यंत क्लेशदायी काळा दिवस ठरू शकतो. त्यांचा संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. म्हणून युद्ध सोपे नाही. त्याची दाहकता आपल्याला समजून घेतली पाहिजे, समजून घ्यावी लागेल. मित्रहो, युद्धामध्ये बॉम्ब पडतात शहरांवर, पण जखमा पडतात माणसाच्या आयुष्यावर. म्हणून राष्ट्रप्रेम म्हणजे घोषणा नाही, तर संकटाच्या काळात संयम, शिस्त आणि एकता दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. महायुद्धाची नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडावी लागेल, समजून घ्यावी लागेल. तुम्हाला सुद्धा ती ध्यानात घ्यावी लागेल. युद्ध भारतासाठी एक नामी संधी सुद्धा ठरू शकते. प्रत्येक संकटामध्ये संधी दडलेली असते, हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. लक्षात घ्या, युद्धामुळे भारत जागतिक उत्पादन देणारा केंद्र बनू शकतो. संरक्षण उद्योग स्वावलंबी होऊ शकतो. मेक इन इंडिया मजबूत होऊ शकतो. भारत जागतिक शांततेचा नेतृत्व करणारा देश बनू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून जाता जाता आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की आज गरज आहे शांतता राखण्याची. आज गरज आहे घाबरण्याची तर बिलकुल नाही. गरज आहे जागरूक होण्याची. प्रत्येक भारतीय सजग राहिला तर कोणतेही जागतिक संकट भारताला कमकुवत करू शकत नाही. कारण देशाची सीमा सैनिक सांभाळतात, पण राष्ट्राची ताकद नागरिक घडवतात. चला तर मग एक जबाबदार, सजग आणि एक संघ भारत निर्माण करूयात. भारताचे सच्चे सैनिक बनूयात. या व्हिडिओविषयी तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. एवढी विनंती या व्हिडिओच्या सरती शेवटी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.